पुढच्या बातम्यांकडे वळूयात। हगवणेंच्या घरातून पोलिसांकडून पिस्तूल आणि रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलेला आहे। राजेंद्र हगवणेंना फरार होण्यासाठी वापरलेली फोर्ड एंडेवर गाडी सुद्धा आता जप्त करण्यात आली आहे। वैष्णवीच्या कुटुंबानं दिलेली चांदीची भांडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणामध्ये 3 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। वैष्णवी मृत्यू प्रकरणात 1 पिस्तूल आणि 1 रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणेची परवाना असलेली शस्त्र ही जप्त करण्यात आली आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांनी 1 पिस्तूल आणि 1 वेबले कंपनीचं रिव्हॉल्वर हे जप्त केलेलं आहे। आरोपी राजेंद्र हगवणेंना पळून जाण्यासाठी वापरलेली फोर्ड एंडेवर गाडी ही पोलिसांनी जप्त केली आहे। स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी, 5 ताटं, 5 तांबे, 4 वाट्या, 1 करंडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। वैष्णवीचे भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसंच एक मैत्रीण असे तिघांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आले।